नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या, विशेषतः भूमी अभिलेख विभागाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. 8 एप्रिल 2026 रोजी महसूल व वन विभागाने एक मोठा आणि ऐतिहासिक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे. या निर्णयामुळे भूमी अभिलेख विभागाची जी पूर्ण रचना आहे ती बदलली जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी लपलेली आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. असेच एज्युकेशनल कॉन्टेंटचे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, तिथे मी डॉक्युमेंट्स अपलोड करत असतो, तुम्हाला ते मिळतील. तिथं तुम्ही जॉईन करू शकता किंवा फर्स्ट लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्येच आर्टिकलची, तिथे क्लिक करून तुम्ही आर्टिकलसुद्धा रीड करू शकता. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हा निर्णय का घेण्यात आलेला आहे आणि हा बदल का झालेला आहे. तर बघा, पूर्वीच्या काळी भूमी अभिलेख विभागात जमिनीच्या मोजणीचे काम साखळी, फलक यंत्र आणि थेटोलाइट मशीनद्वारे जे आहे ते केले जायचे. पण आता जमाना बदललेला आहे. आता मोजणीसाठी GPS, सॅटेलाइट इमेजरी, रोवर, बेस स्टेशन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. या कामात आता स्थापत्य अभियांत्रिकीतील म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि भूमितीय गणितीय सूत्रे वापरली जातात. तसेच ऑटोकॅड सारख्या संगणकीय प्रणालीवर काम करावे लागते. या तांत्रिक कामामुळे कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता तांत्रिक करण्यात आलेली आहे, म्हणजे टेक्निकल करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय 1 एप्रिल 2026च्या मंत्रिमंडळ बैठकीत जे आहे मंत्रिमंडळाच्या ते ऑलरेडी घेण्यात आलेला आहे. याबद्दल मी सांगितलेले होते तुम्हाला ऑलरेडी. शासन निर्णयातील आता सर्वात मेजर बदल काय काय आहेत, मेजर चेंजेस काय काय आहेत ते पाहूया. लक्ष देऊन तुम्ही ऐकू शकता. सर्वप्रथम भूकरमापक संवर्ग जो आहे तो मृत घोषित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक हा जुना संवर्ग आता अधिकृतपणे अबोलिश करण्यात आलेला आहे. नवीन पद जे आहे निर्माण करण्यात आलेलं आहे, जे आहे परिरक्षण भूमापक. यापुढे गट क संवर्गातील नियुक्तीचा पहिला स्तर म्हणून परिरक्षण भूमापक हे पद निश्चित करण्यात आलेलं आहे. आता पदांची संख्या आणि वेतन काय आहे तर बघा, सुधारित आकृती बंधानुसार एकूण 6,937 पदं रिक्त आहेत. भूकरमापकची जी पदे आहेत ती टप्प्याटप्प्याने परिरक्षण भूमापक मध्ये विलीन होतील, म्हणजे कन्वर्ट केली जातील आणि शेवटी फक्त परिरक्षण भूमापक हा एकच संवर्ग अस्तित्वात राहणार आहे. यामध्ये शासनाने 2 नवीन स्तर बनवलेले आहेत. कोणते स्तर आहेत तर पहिला आहे परिरक्षण भूमापक प्रथम स्तर. यासाठी 4,369 पदे निश्चित केली असून त्यांना S8 ही आकर्षक वेतन श्रेणी लागू केलेली आहे. दुसरा आहे परिरक्षक भूमापक निवड श्रेणी म्हणजे सिलेक्शन ग्रेड. उर्वरित 2,568 पदे या स्तरासाठी असून त्यांना S12 ही उच्च वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या काळात आता भरती कशी होणार आहे तर बघा, सर्वात मोठा प्रश्न येतो की या पदांवर उमेदवारांची नियुक्ती कशी केली जाईल. सुरुवातीला ही पदे खालील 3 मार्गांनी भरली जाणार आहेत. जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही ऐकू शकता किंवा स्क्रीनवर पाहू शकता. भूकरमापक या मृत संवर्गातून नियमित पदोन्नतीने 40% पदे भरली जातील. तसेच भूकरमापक किंवा शिपाई या मृत संवर्गातून विभागीय परीक्षेद्वारे 40% पदे भरली जाणार आहेत आणि सरळ सेवेने फक्त 20% पदे भरण्यात येणार आहेत. पदोन्नती मिळवण्यासाठी भूकरमापक पदावर सलग 3 वर्ष सेवा पूर्ण असणे आणि प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हे एक अट आहे यासाठी. आता विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये मोठी गुड न्यूज काय आहे मी सुरुवातीला सांगितली होती. सर्वात मोठं आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की वर सांगितलेली मी जी ही पद्धत आहे ती फक्त सुरुवातीला राहील. जेव्हा भूकरमापक संवर्गातील सर्व पदे पूर्णपणे परिरक्षण भूमापक पदांमध्ये समाविष्ट होतील, त्यानंतर नियमांमध्ये खूप मोठा बदल होणार आहे. या समाविष्टानंतर परिरक्षण भूमापक संवर्गातील तब्बल 85% पदे ही सरळ सेवेने भरण्यात येतील. होय मित्रांनो, 85% पदे म्हणजेच भविष्यात या पदासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा निघणार आहेत. उरलेली 15% पदे ही आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या शिपाई संवर्गातून पदोन्नतीने भरली जातील. म्हणजे 85% हे सरळ सेवेने आणि 15% हे प्रमोशनने म्हणजेच पदोन्नतीने. आणि समजा शिपाई संवर्गातून योग्य उमेदवार मिळाले नाहीत तर ती 15% पदे सुद्धा शासनाच्या मान्यतेने सरळ सेवेनेच भरली जातील. ही विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप मोठी आणि सकारात्मक बातमी आहे. आतापर्यंत मी एवढ्या दिवसामध्ये पाहिलेली खूप चांगली न्यूज आहे.
आता जाता जाता काही तांत्रिक मुद्दे तुम्हाला सांगतो, टेक्निकल गोष्टी आहेत त्या तुम्ही ऐका. या नवीन संवर्गातील कर्मचाऱ्यांची एकत्रित ज्येष्ठता यादी ही प्रादेशिक स्तरावर जी आहे ती ठेवली जाणार आहे. तसेच ज्येष्ठतेनुसार 2568 उमेदवारांना परिरक्षक, भूमापक, निवड श्रेणी या उच्च स्तरावर पदोन्नती दिली जाणार आहे. आणि या नवीन पदांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ठरवण्याचे काम जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे हे करणार आहेत. तर हे काही टेक्निकल पॉईंट्स आहेत, हे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. तर मित्रांनो, हा होता 8 एप्रिल 2026 रोजी आलेला अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय, ज्याचा अधिकृत तुम्ही संकेतांक मला विचारू शकता, कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला देईल, तुम्ही याला व्हेरीफाय करू शकता. थोडक्यात सांगायचे तर तांत्रिक कामामुळे पदाचा दर्जा आणि पगार वाढलेला आहे आणि भविष्यात 85% सरळ सेवा भरती होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. 15% जे प्रमोशननं पदे भरली जाणार आहेत, जर योग्य उमेदवार नाही मिळाले तर ते सुद्धा पदे सरळ सेवेनेच भरण्यात येतील शासन मान्यतेनुसार. आता बघा, ही खूप चांगली संधी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच खात्रीशीर आणि सविस्तर अपडेट्ससाठी, जेन्युइन अपडेट्ससाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.